द्राक्षावरील भुरी रोगाचं व्यवस्थापन। गेल्या काही वर्षात भुरी हा रोग द्राक्षांवर मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय। अवकाळी पावसामुळे येत असलेल्या डावणीच्या प्रादुर्भावावर शेतकऱ्यांनी प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं होतं। भुरी हा रोग मात्र अत्यंत छुप्या पद्धतीनं बागेत प्रवेश करून ठाण मांडतो आणि पुढे त्याचं नियंत्रण करणं कठीण होऊन जातं। द्राक्ष वेलींवर भुरी देठांवर, पानांवर आणि मण्यांवर दिसून येतो। त्यापैकी निर्यातीच्या दृष्टीनं देठांवरील भुरी ही सर्वात हानिकारक असते, कारण ती पटकन दिसून येत नाही आणि हार्वेस्टिंग नंतर देठ सुकून फळांची साठवण क्षमता कमी होते। भुरींच्या जीवाणूंचा प्रसार हवेतून होतो। बऱ्याचदा हे जीवाणू फळ छाटणीनंतर तयार होणाऱ्या सूक्ष्म घडांवर मूळ धरतात। नंतर योग्य परिस्थिती निर्माण होताच भुरींची वाढ सुरू होते आणि नियंत्रण कठीण होऊन बसतं। याचबरोबर पालाशच्या कमतरतेमुळे अंतर्वक्र झालेल्या पानांवरही भुरीची वाढ झालेली दिसून येते। म्हणूनच भुरी नियंत्रणाकरता योग्य वेळी फवारणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन, फवारणीचे उत्तम तंत्र या गोष्टी भुरी नियंत्रणात महत्त्वाच्या आहेत। प्रिझ्यूम अवस्थेपासून मणी सेटिंग पर्यंत आंतरप्रवाही बुरशीनाशकाच्या फवारण्या महत्त्वाच्या ठरतात। पालाशचं योग्य व्यवस्थापन केल्यास पानं अंतर्वक्र होत नाहीत। काही बाबतीत फवारणी ही भुरी रोगापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही। त्यासाठी कॅनोपीमध्ये आतपर्यंत सर्व पानांवर तसेच घडांवर सर्व बाजूंनी औषध पोहोचवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्राचा वापर हा फार उपयुक्त ठरतो।